ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. विश्वविभूती महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करून महाराष्ट्रामध्ये बसव साहित्याची ओळख करून देणारे परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजींच्या चरणी शरणार्थी सांगून श्रावण मासाच्या निमित्तानं सतत एक महिनाभर शरणचरितामृत या उपक्रमाच्या माध्यमातून बसवादी शरणांचं चरित्र सर्वसामान्य मराठी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशाने लिंगायत सेवा संघ सुरू केलेल्या या उपक्रमाचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान परमपूज्य कोरणेश्वर आप्पाजींच्या चरणी शरणार्थी सांगून लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयकुमारजी सेटे सर, सन्माननीय महादेवजी जोकारे सर, हनुमंतप्पा शेंके आणि लाईव्ह हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व शरण बांधवांना शरणू शरणार्थी. श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण शरणचरितामृत या शीर्षकाअंतर्गत दररोज एका शरणांचा परिचय आणि त्यांच्या वचनातील जीवन संदेश पाहत आहोत. आज माझ्याकडे शटस्थल चक्रवर्ती चन्नबसवांना यांचं जीवन परिचय आणि त्यांच्या वचनांवरचं विश्लेषण करण्याची एक संधी लिंगायत सेवा संघाने मला उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण आजच्या या शटस्थल चक्रवर्ती चन्नबसवांच्या जीवनचरित्राचा एक संक्षिप्त आढावा आणि त्यांच्या वचनातील संदेश हे आपण पाहूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे शरण आंदोलनाचा इतिहास, लिंगायत धर्मक्रांतीचा इतिहास हा 900 वर्षाचा इतिहास आपल्या समोर आहे. परंतु शरणांची जी विचारधारा होती, म्हणजे स्थावर कळे उंटू जंगम कळे वेला किंवा स्थावर पावे नाश जंगम हे अविनाश, शरणांच्या या तात्विक भूमिकेमुळं शरणांचं चरित्रलेखनाच्या संदर्भामध्ये किंवा शरणांच्या ऐतिहासिक जे संदर्भ चरित्र मांडताना, त्यांचं जीवन मांडताना इतिहासाला पूरक अशी जी काही साधनं लागतात ती शरणांच्या संदर्भामध्ये फारशी साधनं आपल्याकडं उपलब्ध नाहीत. त्याचं एक महत्त्वाचं कारण की शरणांनी म्हणजे अन्य राजे लोक किंवा वेगवेगळ्या संस्थानिकांनी मांडलिकांनी ज्या पद्धतीनं कारभार केला तो शरणांचा उद्देश नव्हता. याचं डॉक्युमेंटेशन म्हणतो, दस्तावेज,
ते डॉक्युमेंटेशन न झाल्यामुळं शरणांच्या चरित्राचा शोध घेत असताना संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ते या सर्वांनाच फार मोठी कसरत आपल्याला करावी लागते. या सगळ्यापेक्षा प्रत्येक शरणांचं चरित्र अभ्यासताना त्या शरणांची वचनं काय सांगतात, त्या वचनांमधून ते शरण कशा पद्धतीनं अभिव्यक्त झालेले आहेत, याच्यावरूनच अभ्यासकांनी, संशोधकांनी आता शरणांचं चरित्र रेखाटण्याची किंवा शरणांचं चरित्र अभ्यासण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्या माध्यमातून हा एक स्तुत्य उपक्रम लिंगायत सेवा संघ, महाराष्ट्र बसव परिषद आणि वेगवेगळ्या समूह माध्यमातील ग्रुपच्या माध्यमातून आपण ते करीत आहोत आणि ती या काळाची गरजसुद्धा आहे, ती आपण केली पाहिजे. ह्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा आपल्याला शरणांचं चरित्र शोधलं पाहिजे, ते लोकांना सांगितलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. या भूमिकेतून कन्नडमध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधाराने आणि मराठीमध्ये जी काही वचनसंपदा आतापर्यंत उपलब्ध झालेली आहे त्या वचनांच्या आधाराने आपण षटस्थल चक्रवर्ती चन्नबसवण्णांचं जीवनचरित्र या ठिकाणी पाहूया. मित्रहो, अनुभव मंटपामध्ये 770 शरण होते असं आपण म्हणतो. 770 शरणांपैकी किंवा 770 शरणांना प्रत्येक शरणांचं प्रत्येक वेगवेगळं वैशिष्ट्य, वेगळंपण, त्याचे स्वतंत्र अस्तित्व त्या शरणांची आपल्याला जाणून येतात. बसव आंदोलनाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं सांगायचं झालं, या आंदोलनाचे महानायक नेते हे महात्मा बसवण्णा होते. परंतु बसवण्णा ज्या उंचीला पोचले होते त्याच उंचीला अनुभव मंटपातले अनेक शरण पोहोचले होते. हा जो काही एक फरक आहे किंवा एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला दुसऱ्या आंदोलनामध्ये दिसून येणार नाही. उदाहरणामध्ये जर आपल्याला बुद्धांचा विचार घ्यायचा झाला, बुद्धांनी सांगितलेलं तत्वज्ञान श्रेष्ठच आहे, त्याच्यामध्ये काही दोमत नाही. परंतु बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांच्या बरोबरीचा दुसरा माणूस तयार झालेला आपल्याला दिसत नाही. महावीरांच्या अनुयायांमध्ये, महावीरांच्या समकालीन अनुयायांमध्ये महावीरांच्या तुलनेचा माणूस आपल्याला सापडत नाही. हे वेगवेगळ्या चळवळीच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो. येशू ख्रिस्ताचं उदाहरण घ्या किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांचं उदाहरण घ्या. परंतु शरण आंदोलनाचं वैशिष्ट्य हे आहे की बसवण्णांच्या उंचीची अनेक माणसं अनुभव मंटपामध्ये होती आणि ते एकमेकांबद्दल अत्यंत आदरानं एकमेकांचा उल्लेख आपल्या वचनामध्ये, आपल्या साहित्यामध्ये ते करत असताना दिसतात. चन्नबसवण्णा वयानं अत्यंत लहान, नात्यानं बसवण्णांचे भाचे, तरीही बसवण्णा
चन्नबसवण्णांना पुन्हा पुन्हा आदरार्थी उल्लेख करीत त्यांना शरणुशरणार्थी साष्टांग प्रणिपात करत असताना दिसतात. अल्लमप्रभू तत्कालीन परंपरेतील महान ज्ञानी व्यक्तिमत्व ते बसवण्णांचा उल्लेख करत असताना दिसतात. बसवण्णा त्यांना अनुभव मंटपामध्ये अनुभव मंटपाचं अध्यक्षपद देतात. अक्क महादेवी एक सर्वसामान्य 20-22 वर्षाची मुलगी दिसून येत नाहीत, जे शरण चळवळीमध्ये दिसून येतात. त्या दृष्टीने चन्नबसवण्णा लहान असले तरी षटस्थल चक्रवर्ती ही जी काही एक उपाधी आहे, उपमा आहे, ती अन्य कोणत्याही शरणाला लागत असलेली किंवा लावली गेलेली आपल्याला दिसून येत नाही. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती असल्याप्रमाणेच लिंगायत तत्वज्ञानामध्ये अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये षटस्थल ही काही साधना मार्ग शरणांनी आपल्याला दिलेला आहे. तर या षटस्थलाचा ज्ञाता, या षटस्थल तत्वाचा चक्रवर्ती, या षटस्थलाचे जनक हे चन्नबसवण्णाकडं अनेक शरणांनी, बसवण्णा, अल्लमप्रभू, अनेक शरणांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे. अल्लमप्रभूच आपल्या एका वचनामध्ये म्हणतात, वयाने लहान किंवा मोठा असले तरी काय होई, ज्ञान कधी लहान मोठे असू शकते का? गुहेश्वर लिंगा ठाई तूच एक महाज्ञानी असल्याचे मला उमजले असे. बघा, म्हणजे शरणांनी सगळ्या प्रकारची विषमता, वयातली असेल, जातीतली असेल, वर्णातली असेल, लिंगभेदातली असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, ही सगळीच विषमता शरणांनी नाकारली आणि सर्व क्षेत्रामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम शरणांनी केलं. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, लहानगी मुक्ताई ज्ञानेश्वराला उपदेश करते. त्याच्याही 100 वर्ष अगोदर चन्नबसवण्णा अनुभव मंटपामध्ये बसवण्णा, अल्लमप्रभू, सिद्धरामेश्वर अशा ज्येष्ठ शरणांच्या सोबत ध्यानाची चर्चा करत असताना आपल्याला दिसून येतात. चन्नबसवण्णांचा जन्म कल्याणमध्ये झाला की मंगळवेढ्याला झाला, याच्या संदर्भामध्ये संशोधक विद्वानांमध्ये काहींशी मतभेद दिसून येतात. तरी बहुतांश विद्वानांनी चन्नबसवण्णांचा जन्म कल्याणला झाल्याचा उल्लेख आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये ते करतात. चन्नबसवण्णांच्या आईवडिलांचं नाव अक्क नागाई ही चन्नबसवण्णांची आई आणि वडील शिवदेव. या दोघांच्या पोटी चन्नबसवण्णांचा जन्म झाला. अक्का नागाईचं व्यक्तित्व आपल्या सर्वांना माहिती आहे. महात्मा बसवण्णांच्या जडणघडणीमध्ये आणि एकूणच लिंगायत आंदोलन अगदी शिशु अवस्थेत असल्यापासून तर ते परिपक्व होऊन अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत या आंदोलनाची एक साक्षीदार म्हणून अक्क नागाई आपल्या सर्वांसमोर उभी आहे.
अशा एका महान स्त्रीचा पुत्र म्हणजेच चन्नबसवण्णा. चन्नबसवण्णांच्या वडिलाच्या संदर्भामध्ये फारसे संदर्भ उपलब्ध नाहीत. अनेक ग्रंथामध्ये त्यांच्या वडिलाचं नाव सुद्धा आलेलं दिसत नाही. परंतु सिंगीराज यांनी जे लिहिलेलं आहे आमलबसव चरित्रे, त्याच्यामध्ये सिंगीराज पुराणामध्ये चन्नबसवण्णांच्या वडिलाचं नाव म्हणजे अक्कनागांबिकेच्या पतीचं नाव शिवदेव असं या ठिकाणी नोंदविलं गेलेलं आहे. आणि पुढील इतिहासकारांनी संशोधकांनी तोच संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. ह्या व्यतिरिक्त शिवदेव हे फारसे कुठेही आपल्या चळवळीच्या अनुषंगाने येत असलेले दिसत नाही. कदाचित ह्याला वेगवेगळी कारणं असावीत. त्यापैकी मला जे वाटते की शिवदेवावर जास्ती शैव परंपरेचा पगडा, त्या काळामध्ये जी एक शैव परंपरा कुडल संगम परिसरामध्ये होती, त्या शैव परंपरेचा पगडा शिवदेवावर जास्त होता. त्याच्यामुळं ते कदाचित बसवण्णांच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी न झाल्यामुळं त्यांचे संदर्भ या साहित्यामध्ये फारसे आले नसावेत. शेवटी हा एक तर्क आहे. या संदर्भामध्ये अधिक संशोधन होणं फार गरजेचं आहे. चन्नबसवण्णांचा जन्म कल्याणला झाल्यानंतर कल्याणमध्येच चन्नबसवण्णा वयाने मोठे होतात. बसवण्णांचं समग्र क्रांतिकार्य त्यावेळी सुरू झालेलं राहते आणि अनुभव मंटप सारख्या एका सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक विचारपीठाच्या माध्यमातून चन्नबसवण्णांची जडणघडण ही लहानपणापासूनच वैचारिकदृष्ट्या परिपक्व होत असताना आपल्याला दिसते. म्हणूनच चन्नबसवण्णा पुढील काळामध्ये अनुभव मंटपाची कार्याध्यक्ष म्हणून म्हणा, किंवा कारण बसवण्णा हे राज्यकारभारामध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांना अनुभव मंटपाच्या कार्यासाठी पूर्ण वेळ देणं शक्य नव्हतं. म्हणून बसवण्णांनी जे काही अनुभव मंटप सुरू केलं होतं, त्या अनुभव मंटपाचे सगळी धुरा, जबाबदारी ही खऱ्या अर्थानं चन्नबसवण्णांवरच होती आणि चन्नबसवण्णांनी ती अगदी समर्थपणे पार पाडल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चन्नबसवण्णांनी वचनं लिहिलेली आहेत. त्याचबरोबर त्यांचे अन्य वेगवेगळे ग्रंथसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. चन्नबसवण्णांनी आतापर्यंत म्हणजे उपलब्ध संख्येच्या अनुसार 1763 वचनं चन्नबसवण्णांची आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये 842 ही षटस्थल वचनं आहेत आणि 921 ही अधिकचे वचने म्हणून ही प्रसिद्ध पावली आहेत. कर्नाटक सरकारने जे समग्र वचन साहित्य प्रकाशित केलेलं आहे, त्याच्यामध्ये 3रा खंड हा चन्नबसवण्णांच्या वचनाचा खंड म्हणून त्याने प्रकाशित केलेला आहे. याशिवाय करणहासिगे हा एक स्वतंत्र चन्नबसवण्णांचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण शरीरशास्त्राचं विवेचन, आरोग्यशास्त्राचं विवेचन
चನ್ನबसवण्ण कर्णहसिगे या ग्रंथामध्ये करतात. मिश्रार्पण आहे, हिरिय मंत्रगोप्य आहे, पदमंत्रगोप्य, सकीलद वचने अशी विविध प्रकारची ग्रंथसंपदा चन्नबसवण्णांच्या नावानं आपल्याला उपलब्ध असलेली दिसून येते. परंतु शरणांनी फक्त वचनच लिहिली नाहीत, स्वरवचनांचं सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये शरणांनी लेखन केलेलं आहे. बसवण्णांची स्वरवचनं आहेत. स्वरवचनं म्हणजे संगीतबद्ध राग आणि तालांनी बद्ध केलेली वचनं, जी अगदी सहजपणे त्या रागामध्ये तालामध्ये तुम्हाला गाता येऊ शकतात. असं सुद्धा साहित्य शरणांनी निर्माण केलं आहे. हे आपल्याला आणखी माहिती नाही, आपल्याला आणखी वचनाचं ज्ञान झालं नाही, त्याच्यामुळे स्वरवचनाकडे आणखी आपण गेलो नाही. परंतु आपल्याला माहिती असायला पाहिजे की शरणांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वरवचनांचं सुद्धा लेखन केलेलं आहे. यावरून शरणांचं भारतीय संगीत क्षेत्राला सुद्धा फार मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसून येते. कन्नडमध्ये गदग मठांनी, अन्य सुत्तूरच्या मठाने, काही कर्नाटक युनिव्हर्सिटीने ही स्वरवचनं प्रकाशित करण्याचं काम केलेलं आहे. भालकी आप्पाजींनी स्वरवचनांवरची कॅसेट प्रकाशित केलेली आहे. हे सुद्धा शरणांचं जे साहित्य आहे अन्य, ते आपल्यासमोर आलं पाहिजे, जेणेकरून शरण आंदोलनाचं एक समग्र चित्रण आपल्याला या समाजासमोर किंवा आपल्यासमोर ते एक उभं करता येईल. त्या दृष्टीने चन्नबसवण्णांची वचनांबरोबरच अन्य साहित्यामध्ये सुद्धा फार मोठं योगदान असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चन्नबसवण्णांच्या वचनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती वचनं अत्यंत सरळ, सहज, अलंकृत आणि मनाचा ठाव घेणारी आहेत. वचनामध्ये कुठेही संदिग्धता नाही, अगदी स्पष्टता आहे. त्याचबरोबर चन्नबसवण्ण आपल्या वचनातून तात्विक विषयाचं विवेचन, विशेषतः लिंगायत तत्वज्ञानाची मांडणी चन्नबसवण्णांच्या वचनामधून फार सुंदररित्या झालेली आपल्याला दिसून येते. अगदी गर्भलिंग धारणेपासून लिंगैक्य संस्कारापर्यंत जे काही संस्कार लिंगायत धर्मामध्ये आहेत, त्या संस्काराच्या संदर्भाने चन्नबसवण्णाने तात्विकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असं विवेचन आपल्या वचनामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शरण आंदोलनाच्या अनुषंगाने विरोधकांनी ज्या काही संशय, प्रश्न निर्माण केलेले आहेत, त्याला सुद्धा स्पष्ट उत्तर चन्नबसवण्णांच्या वचनामध्ये आपल्याला सापडते. उदाहरण म्हणून जर एक घ्यायचं झालं की बसवण्णांच्या अगोदर लिंग होतं, बसवण्णांच्या अगोदरी इष्टलिंग उपासना होती, असे म्हणणारे महाभाग अनेक आपल्याला सापडतात. याला चन्नबसवण्णांनी आपल्या वचनामधूनच उत्तर दिलेलं आहे. ते असं म्हणतात, आदि बसवण्ण अनादि लिंग, आदि बसवण्ण अनादि लिंग, हे बोलणे खोटे पहा, हे बोलणे खोटे पहा. आदि लिंग अनादि बसवण्ण, लिंग बसवण्णांच्या उदरातून जन्मले, जंगम बसवण्णाच्या उदरातून जन्मले, प्रसाद बसवण्णाने अनुसरल्यावरही झाला. अशा या त्रिविधास कारण असे बसवण्णाच, ऐसे मी जाणिले हो कुडल संगम देवा. फार
महत्त्वाचं वचन आहे हे चन्नबसवण्णांचं. या देशामध्ये मूळ संस्कृती ही शिवसंस्कृती आहे. तिचे अवशेष आपल्याला अगदी सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हरप्पा मोहेंजोदडो संस्कृतीपासून सापडतात. हे जरी खरं असलं तरी बसव काळापर्यंत स्थावर लिंगाची उपासना या देशामध्ये चालत आलेली आपल्याला दिसून येते. परंतु महात्मा बसवेश्वरांनी आपल्या वचनामध्येच संदर्भ दिलेला आहे. जगदगल ಮುಗಿದಗಲ ಮಿಗೆಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಪಾತಾಳದಿಂದ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಚರಣ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ಅತ್ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಲಿಂಗವೇ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನೀವೆನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದಿರಯ್ಯ. म्हणजे जो निराकार आहे, जे एक परशिव स्वरूप आहे, जे निर्गुण आहे, जे विश्वापेक्षा विशाल आहे, असं एक जे महान चैतन्य आहे, ते चैतन्य इष्टलिंग रूपामध्ये माझ्या करस्थळी येऊन विराजित झालं. हे बसवण्णांचंच वचन आहे. हिच्यावरून बसवण्णा हेच इष्टलिंगाचे जनक आहेत. याच मताला पुष्टी देताना इथं चन्नबसवण्णांनी सांगितलेलं हे वचन फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की बसवण्णांच्या अगोदर लिंग नव्हतं, म्हणजे इष्टलिंग नव्हतं. बसवण्णांच्या उदरातूनच इष्टलिंगाची निर्मिती झाली. बसवण्णांच्या विचारधारेतूनच जंगम संकल्पना उदयास आली. बसवण्णांच्या विचारधारेतूनच प्रसाद साकार झाला. ह्या काही जे संदर्भ आहेत आपल्याला थोडेसे गोंधळात टाकणारे आहेत. बसवण्णांच्या पूर्वीही ह्या देशामध्ये भक्ती, ज्ञान, देव, गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्षी, मंत्र, अष्टावरण, पंचाचार, षटस्थल या संकल्पना आगमग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु शरणांनी सांगितलेलं अष्टावरण, पंचाचार, षटस्थलाचं तत्वज्ञान आणि आगमामध्ये सांगितलेलं या तत्वाचं निरूपण याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे. म्हणूनच शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी म्हटलेलं आहे, बसवन मूर्तिये ध्यानक्के मौला, बसवन कीर्तिये ज्ञानक्के मौला, बसवा बसवा ಎಂಬುದೇ भक्ती काना कपिल सिद्ध मल्लिकार्जुना म्हणतात. म्हणजे ज्ञानाला मूळ बसवणं आहे, ध्यानाला मूळ बसवणं आहे, भक्तीचं मूळ बसवणं आहे. याचा अर्थ बसवण्णांच्या अगोदर हे नव्हतं काय होतं, याचं स्वरूप वेगळं होतं. बसवण्णांनी ह्या सर्व ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना अत्यंत वेगळ्या अर्थाने आणि ती व्यष्टी आणि समष्टी कल्याणाच्या अर्थाने वापरलेल्या आहेत. त्यामुळं शरणांनीच, बसवकालीन शरणांनीच या सगळ्या विषयाला पुष्टी दिलेली आहे की लिंग, गुरु, जंगम, प्रसाद, षटस्थल, अष्टावरण, पंचाचार या सगळ्याला बसवण्णाच कारणीकर्ता आहे, बसवण्णाच मूळ आहे. कारण बसवण्णांच्या अगोदरची गुरु संकल्पना आणि बसवण्णांची गुरु संकल्पना हे एक उदाहरण म्हणून आपण घेऊया.
बसवण्णांच्या अगोदर गुरु हा गुरु, शिष्य हा शिष्यच राहत होता. शिष्याला गुरुत्व प्राप्त करण्याचा अधिकार त्या ठिकाणी नव्हता. परंतु शरणाने ज्योती मुठी ज्योती, म्हणजे एक दिवा दुसऱ्या दिव्याला लागल्यानंतर ज्याप्रमाणे दोन्ही दिवे समान होतात, तसं गुरुने शिष्याला हस्तमस्तक संयोगातून इष्टलिंग प्रदान केल्यानंतर त्याच्या साधनेच्या द्वारे तो सुद्धा गुरु होऊ शकतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गुरुलिंग देव आणि उरुलिंग पेद्दी. अशा पद्धतीनं प्रत्येक संकल्पनेमध्ये फरक आहे. शरणांच्या अगोदरही लिंग होतं, त्या लिंगामध्ये इष्टलिंगामध्ये फार फरक आहे. अगोदरच्या लिंगपूजेमध्ये पुरोहित व्यवस्था होती. शरणांनी पुरोहित व्यवस्थेला नाकारलं. अगोदरच्या इष्टलिंगाची स्थापना देवालया होत असल्यामुळं तिथं मंदिर संस्कृती, देवालय संस्कृती येते. शरणांनी देवालय संस्कृती नाकारली आणि देह हेच देवालय असल्याचं सांगितलं. ह्या सर्व तत्वज्ञानाची शिस्तबद्ध मांडणी, तात्विक मांडणी ही चन्नबसवण्णांच्या वचनामधून आपल्याला दिसून येते. म्हणून लिंगायत तत्वज्ञानाचा अभ्यास करताना चन्नबसवण्णांचे फार मोठे योगदान आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. चन्नबसवण्णांनी आपल्या वचनातून तात्विक, आध्यात्मिक, सामाजिक सगळ्याच अंगाने मांडणी केलेली दिसून येते. विशेषतः आचरणावर भर देताना ते असं म्हणतात, आपण लिंगायतांनी कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण चन्नबसवण्णांच्या अनेक वचनातून आपल्याला दिसून येते. लिंगधारी शिवभक्ताच्या विवाह प्रसंगी शिवशरणगणांना विभूती लेपून पान आणि भोजन देऊन शिवशरणांच्या साक्षीने शिवप्रसाद वितरण करणे हाच सदाचार होय. असे न करता वार, तिथी, सुमुहूर्त इत्यादी लौकिक कर्म केल्यास कुडलचन्न संगमदेवाच्या सद्भक्तापासून दूर होतील खास. बघा, आपण लिंगायतांनी विवाहाचं आमंत्रण कशा पद्धतीने दिलं पाहिजे, विवाह कशा पद्धतीने केला पाहिजे याचं विवेचन चन्नबसवण्णांनी आपल्या या वचनामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर जन्माला आल्याबरोबर मूल जन्माला आल्याबरोबर काय केलं पाहिजे हे चन्नबसवण्णा फार सुंदर रीतीने सांगतात. आपण सूतक तर लिंगायतांमध्ये सांगितलेलं नाही, पंचसूतक हे चन्नबसवण्णांनी आपल्या अनेक वचनामधून सांगितलेलं आहे. रजस सूतक असेल, जनन सूतक, मृत्यू सूतक, उच्चिष्ट सूतक आणि जाती सूतक. त्याच्यामध्ये जनन सूतक पाळलं जाते. अगोदर म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे हे फारसं हे सूतक पाळत असलेले दिसत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये पण मूल जन्माला आल्यानंतर वास्तविक पाहता लिंगायत संस्कृती असं सांगते की मूल 8 महिन्याचं गर्भात असताना आपण गर्भालाच लिंग दीक्षा देण्याची पद्धत लिंगायत संस्कृतीमध्ये आहे. ती एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. त्याच्या पाठीमागं अनेक कारणं सुद्धा आहेत. जेव्हा आपण
8व्या महिन्यामध्ये गर्भाला लिंग संस्कार करतो, लिंग दीक्षा देतो. त्यावेळेस जे लिंग आईला दिलं जाते त्या लिंगाची पूजा आईनं म्हणजे आपल्या इष्टलिंग पूजेबरोबरच आपल्या मुलाला जे दिलेलं लिंग आहे त्या लिंगाची पूजा तिनं करायचं. आणि मूल जन्माला आल्याबरोबर ते मूल दवाखान्यात येवो, घरी येवो आणि कुठेही येवो, आपल्यामध्ये शिवणं, सावणं, विटाळ, सुतक अशी कोणतीही संकल्पना किंवा भेदभाव नसल्यामुळं तुम्ही दवाखान्यात असाल आणि तिथं जर तुमची प्रसूती झाली असेल, बाळंतपण झालं असेल, तर मूल जन्माला आल्याबरोबर काय केलं पाहिजे हे चन्नबसवांना आपल्या वचनामधून सांगतात. जन्मलेले मूल भूवरी येताच, जन्मलेले मूल भूवरी येताच भस्माचे पट्टे ओढून लिंग धारण करून प्रसाद झालेले तेल दूध घालून प्रतिपाळ करणेच सदाचार. बरं, जन्मलेले मूल भूवरी येताच भस्माचे पट्टे ओढून लिंग धारण करून प्रसाद झालेले तेल तूप दूध पाजवून प्रतिपालन करणे म्हणजे त्याचं संगोपन करणे हाच सदाचार आहे. जे असं करणार नाहीत पुढे त्यांनी सांगतात, त्या बाळास मंगल स्नान घालून वारा भूतबाधा होऊ नये म्हणून करणाऱ्या भक्तास गुरु नसे, लिंग नसे, तो पंचमहापातकी हो. हे जाणणारेच माझी आई वडील म्हणेन, तुम्हास अत्यंत आवडणारी मुद्रा लाभल्या सम असावे हो, कुडल चन्न सांगैया. आपण काय करतो, प्रसूती झाल्यानंतर स्तनपान करवतो आणि 3 दिवस 4 दिवस विटाळ पाळून घरी आल्यानंतर व्यवस्थित स्नान घालून ते सगळे कपडे वगैरे बाजूला सारून धुवून टाकून घर सगळं सारून असे ते स्वच्छतेच्या दृष्टीने करणं वेगळं, पण सुतक म्हणून आपण करतो. हे सगळं करून नंतर कोणातरी एका जन्माला बोलवून आपण जन्मल्यानंतर 4-5 दिवसांनी, काही ठिकाणी 13 दिवसांनी, काही ठिकाणी 10 दिवसांनी, 11 दिवसांनी, काही ठिकाणी 3 दिवसांनी, काही भागामध्ये 5 दिवसांनी लिंग धारण करण्याची पद्धत आहे. तर हे चन्नबसवांनी नाकारलेलं आहे. त्यांनी म्हणतात की जन्मलेले मूल भूवरी येताच म्हणजे जन्म झाल्याबरोबरच त्याला भस्म लावा. 8व्या महिन्यामध्ये जे तुम्हाला लिंग दिलेलं आहे ते लिंग त्याच्या हृदयावर ठेवा आणि तुम्हाला जे मंत्र सांगितलेला आहे ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः ते त्या नवजात शिशूच्या कानामध्ये सांगून नंतर तुम्ही स्तनपान आईनं दिलं पाहिजे. आईसोबत म्हणजे त्या गरोदर महिलेसोबत जे नातेवाईक तिथं राहणार आहेत त्यांनी सगळ्यांनी हा विधी दवाखान्यात तुम्ही कुठेही असा मुलाचा जन्म झाल्याबरोबर हा विधी केला पाहिजे याचा स्पष्ट निर्देश चन्नबसवांना आपल्या वचनामध्ये देतात. म्हणजे असं जन्माल्यापासून विवाहप्रसंगी तुम्ही काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, षटस्थल साधना मार्गामध्ये तुम्ही कशी वाटचाल केली पाहिजे, हे सांगत 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 ऐक्यस्थळापर्यंत कसं गेलं पाहिजे आणि लिंगांग सामरस्य कशा पद्धतीनं साधलं पाहिजे, या व्यक्तिगत साधनेच्या बरोबरच तुम्ही समाजाचं कल्याण, समष्टी सकल जीवात्म्याचं कल्याण कशा पद्धतीनं साधलं पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्ही कायक दासोहा केलं पाहिजे, सगळ्या प्रकारची विषमता तुम्ही मोडीत काढली पाहिजे, केलं पाहिजे. एवढंच नाही तर इष्टलिंग दीक्षा झाल्यानंतर कोणत्याही जातच निघून जाते. त्याच्यामुळं
भोजनाबरोबरच तुम्ही एकमेकांशी सहजीवनसुद्धा केलं पाहिजे. ही जी एक क्रांतिकारक मांडणी आहे, ती मांडणी चन्नबसवांना आपल्या संबंध वचनभर ते करीत असताना आपल्याला दिसून येतात. या अनुषंगाने त्यांचे अनेक वचनाचे उल्लेख आपल्याला सांगता येतील, परंतु सगळेच मी आपल्याला या ठिकाणी सांगणं शक्य नाही. आणखी एक महत्त्वाचं त्यांचं वचनाचा मी संदर्भ या ठिकाणी देतोय. शेवटी शरणांचं चरित्र, जीवन म्हणजे तरी त्या शरणांना जाणून घेणं. शरणांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला शरणांच्या वचनाचंच अध्ययन केलं पाहिजे. म्हणून मी चरित्राच्या काल्पनिक किंवा पौराणिक गोष्टीमध्ये न गुंतता शरणांनी जे काही वचनाच्या माध्यमातून आम्हाला जो संदेश दिला आहे तो महत्त्वाचा मानून मी त्यांच्या वचनाचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. चन्नबसवण्णांचं एक महत्त्वपूर्ण वचन आहे, जेवू घालणे हा शिवाचार, सोयरीक जुळविणे हा कुलाचार, ऐसे अनाचारींचे बोल ऐकू नयेत. ब्राह्मणापासून अंत्यजांपर्यंत शिवभक्त सारे समान मानून सोयरीक जुळविणे हा सदाचार, बाकी सर्व अनाचार, म्हणून चन्नबसवण्णा सांगतात. वेगवेगळ्या धर्मसंप्रदायाचा, भक्ती आंदोलनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की मंदिरामध्ये किंवा एका विशिष्ट जागेवर, एका विशिष्ट सभेमध्ये तुम्ही सर्वजण समान आहात, परंतु तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जातीची जी काही बंधनं आहेत, इथल्या व्यवस्थेची जी काही बंधनं आहेत, ती बंधनं निमूटपणे पाळली पाहिजेत, असा प्रघात अन्य संप्रदायामध्ये, धर्मामध्ये आपल्याला दिसून येतो. उदाहरणामध्ये कोणावर टीका म्हणून नाही, पण एक आपल्याला माहिती असलं पाहिजे, पंढरीच्या वाळवंटामध्ये सर्व वारकरी समान आहेत, परंतु एकाच गावातले 10 वारकरी वेगवेगळ्या जातीतले पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये समान आहेत, एकत्र बसतात, एकत्र जेवण करतात, एकत्र नामचिंतनाचं श्रवण करतात, परंतु गावात आल्यानंतर एखाद्या उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या वारकऱ्याच्या घरी अस्पृश्य जातीतला वारकरी जाऊन जेवण केल्याची उदाहरणं आपल्याला सापडत नाही. या अनुषंगाने शरणांचं जे काही तत्वज्ञान होतं किंवा जी विचार प्रणाली होती ती क्रांतिकारक ठरते. ती या अर्थाने की शरणांनी फक्त अनुभव मंडपामध्ये समता आणि तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर विषमता असं सांगितलं नाही. तुम्ही अनुभव मंडपात तर सगळे समानच आहात, परंतु तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर सुद्धा तुमच्या घरी शरणांमध्ये आपल्याला माहिती आहे दासोह जी काही व्यवस्था होती किंवा शरण सहपंक्ती भोजन बसवण्णांच्या महामंदिरामध्ये दररोज 1,96,000 जेवण करत होती अशी आपण नेहमी ऐकतो. याचं तात्पर्य काय? त्या काळामध्ये विशिष्ट वर्णाची व्यक्तीची सावली जरी पडली तरी ती विटाळ मानली जात होती. अशा काळामध्ये बसवण्णांनी सर्व माणसांना एकत्रित आणून, ते एकत्रित आणून नाही तर सर्वांनी एकत्र जेवण करण्याच्या माध्यमातून, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती असेल
अगदी परवापर्यंत म्हणजे 10-15 वर्षाच्या अगोदर मी स्वतः आमच्या गावामध्ये पाहिलेलं आहे. दुसऱ्या समाजाचे लोक जेव्हा लिंगायतांना जेवायला सांगत होते त्यावेळेस आमची लोक त्यांचं स्वयंपाक जेवत नव्हती. तर आमच्या समाजातली 4-5 माणसं जाऊन त्यांच्याकडून रॅशन घेऊन स्वयंपाक करत होती आणि तो स्वयंपाक आपल्या समाजातली माणसं जाऊन जेवण करून येत होती. ही प्रथा अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक गावामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. या दृष्टीने जेव्हा आपण शरणांच्या विचाराचं चिंतन करतो त्यावेळेस 12व्या शतकामध्ये बसवण्णाने हे नाकारलं. मातंग चेन्नय्या, डोहार कक्कय्या हे सगळे अनुभव मंटपामध्ये आणि मधुरस, शंकरदाशिमय यासारखे उच्च ब्राह्मण किंवा वेगवेगळ्या जातीतली सगळीच लोक एकत्र येऊन भोजन करत होते. हे त्याच्या मागचं एक फार मोठं सामाजिक परिवर्तनाचं तत्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक पादोदकाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये फार शंका, तर्कवितर्क आपण करतो. मला जो अर्थ वाटतोय तो ज्या काळामध्ये अस्पृश्यांची सावली विटाळ मानली जात होती त्या काळामध्ये बसवण्णाने अस्पृश्यांचे चरणस्पर्श करून त्यांची पादोदक घेण्याची जी परंपरा सुरू केली होती किती क्रांतिकारक होती. ज्यांच्या घरामधलं पाणी सुद्धा विटाळलं मानत होतो आपण, तर त्यांचं पादोदक घेण्याचं जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये अहम निरसन म्हणजे जातीचं, कुलाचं, वेगवेगळे जे अष्टमद म्हणतो आपण त्या अष्टमदाचं निरसन करून जाती, वर्ण, पुरुषत्वाचा अहंकार ह्या सर्व अहंकाराचं निरसन करून त्याच्या ठिकाणी किंकरत्व आणण्यासाठी कदाचित बसवण्णाने पादोदक संकल्पना अस्तित्वात आणली असावी. कारण बसवण्णाच आपल्या एका वचनामध्ये सांगतात, वेश्यापुत्र असो, दाशीपुत्र असो, वेश्यापुत्र असो, लिंगदीक्षा झाल्यानंतर साक्षात शिव मानून त्याचे पादोदक प्रसाद सेवन करणेच सदाचार. एवढी क्रांतिकारकता शरणांच्या विचारधारेमध्ये आपल्याला दिसून येते. इथंच थांबत नाहीत शरण, तर चन्नबसवण्णा म्हणतात, ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत शिवभक्त सारे समान मानून स्वैरिक जुळविणे हा सदाचार, बाकी सर्व अनाचार. आज काळाची एक गरज आहे. किमान आता आपण लगेच धर्माची धर्माची जरी बंधनं झुगारून देऊ शकलो नाही तरी किमान लिंगायतांमध्ये ज्या काही पोट जाती आहेत त्या पोट जातींमध्ये म्हणजे लिंगायतांमध्ये जवळजवळ 99 पोट जातीची नावं आतापर्यंत उपलब्ध झालेली आहेत. 101 लिंगायत कुंभार, लिंगायत चांभार, लिंगायत डोहार, लिंगायत बुरुड, लिंगायत गवळी, लिंगायत माळी, लिंगायत फुलारी. किमान या पोट हे केलं तरच आपण शरणांच्या विचारांचे खरे वारसदार बनू शकतो. त्या दृष्टीने आपण चिंतन करावं असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर शेवटी एक वचनाचं आपण चिंतन करून थांबूया. बराच वेळ या ठिकाणी झालेला आहे. एक महत्त्वाचा विचार चन्नबसवण्णा आपल्या एका वचनामध्ये सांगतात, उपदेशित गुरुतत्व एकच, लिंगतत्व एकच असे, परंतु सतीला एक लिंगतत्व, सुताला म्हणजे पुत्राला एक लिंगतत्व, सहोदराला एक लिंगतत्व, दासीला एक लिंगतत्व असे एका घराला गुरु लिंगतत्व भिन्न भिन्न केल्यास
मान्य करणार नाहीत आमचे कुडलचन्न संघाचे शरण. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकाच घरामध्ये बाप वीरशैव आहे, आई वीरशैव लिंगायत आहे, आजोबा हिंदू आहेत आणि मुलगा लिंगायत आहे. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक तिरुपतीला जातात, एक काशीला जातात, एक आणखी कुठं कुठं जातात आणि एक जण बसव कल्याणला येते. या सगळ्याला चन्नबसवांनी आपल्या एकाच वचनामध्ये उत्तर दिलेलं आहे. लिंगायत संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्थेला फार महत्त्वाचं स्थान आहे. कुटुंब संस्कृती आपण सांभाळलं पाहिजे. ते कुटुंब कसं राहिलं पाहिजे, जे कुटुंबाचं जे मूल्य काय आहे ते मूल्य चन्नबसवन आपल्या एका या वचनामध्ये सांगतात. गुरुतत्व लिंगतत्व सर्वांना एकच आहे. असं असताना सतीला म्हणजे पत्नी एकाकडून एका मठाच्या महाराजाकडून दीक्षा घेते, तिचा मंत्र वेगळा. मुलगा एकाकडून दीक्षा घेतो, त्याचं मंत्र वेगळं, त्याचं पूजा करायची पद्धत वेगळी. भाऊ एका संप्रदायाचं वेगळ्याच विचाराचं अनुसरण करतो, त्याचं तत्व वेगळंच. घरात काम करणारी जी दासी आहे तिने एक दुसरंच काहीतरी करते. असं करत असेल तर ते आमच्या शरणांना मान्य नाही. बघा, म्हणजे आता मी जे काय सांगितलं, आपल्या घरामधली जी आता सध्याची परिस्थिती, हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत, वीरशैव लिंगायत, वीरशैव आणि लिंगायत, म्हणजे प्रत्येक फाटे फुटत जाऊन कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना कुटुंबाची शांती, कुटुंबातलं सामरस्य ह्याच्यानं होते काय की कुटुंबातलं सामरस्य राहत नाही. जेव्हा आपण एका विचारानं एका कुटुंबामध्ये एका विचारानं वागतो, त्या कुटुंबामध्ये एकता राहते, त्या कुटुंबामध्ये एक समरसता, त्या कुटुंबामध्ये सामरस्य, त्या कुटुंबामध्ये एक स्नेहभाव, त्या कुटुंबामध्ये एकात्मता, अखंडता टिकून राहते. जेव्हा भावाभावामध्ये, पती पत्नीमध्ये विचार भिन्नता येते, तेव्हा घटस्फोट किंवा घरं वेगळी होण्याची जास्त परिणामकारकता दिसून येते. त्या दृष्टीने चन्नबसवनाने आम्हाला दिलेला जो उपदेश आहे की कुटुंबातल्या सर्व सदस्यांचा विचार एकच राहिला पाहिजे. विचार एक राहिला पाहिजे तर आचार एकच राहिला पाहिजे. आचार आणि विचार एक राहिलं पाहिजे तर काय केलं पाहिजे, तर सर्व कुटुंबाने एकाच प्रकारचा धर्म स्वीकारून एकाच प्रकारचं त्या धर्माचं आचरण आपण केलं पाहिजे. शेवटी म्हणतात बघा, ते एका घराला गुरु लिंग भिन्न भिन्न केल्यास, म्हणजे एका घरामध्ये जे गुरु वेगळा, प्रत्येकाचा लिंग वेगळा, प्रत्येकाची उपासना करण्याची दैवत वेगळी, एकाचा सोमवारी उपवास, एकाचा मंगळवारी उपवास, एकाचा बुधवारी उपवास, एकाचा अमावस्याला, एकाचा पौर्णिमेला, आणि एक जण भरपूर खाते, एक जण उपवासच करत नाही. ही जी काही कुटुंबातली विषमता आहे ती संपुष्टात आणून सर्व कुटुंब एकाच गुरु लिंग जंगमाचे उपासक होऊन त्या पद्धतीने जर आपण जीवन जगलो तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने शरण जीवन होईल. लिंगायत जीवन पद्धती आपल्या आचरणामध्ये येईल असं चन्नबसवांना आपल्या वचनामध्ये
या ठिकाणी सांगताना दिसून येतात. चन्नबसवण्णांच्या वचनांबद्दल वचनांविषयी सांगण्यासारखी खूप वचनं आहेत. वेळ जवळजवळ एक तासभर वेळ तास झालेला आहे, त्याच्यामुळं थोडीशी एक वचन मी या ठिकाणी सांगून थांबतो. आपण चळवळीत काम करत असताना वेगवेगळ्या संघटना, जितक्या जास्त संघटना तितकं कामाच्या दृष्टीने अत्यंत योग्य गोष्ट आहे. संघटना वाढल्या पाहिजेत. शरण विचाराचं प्रसाराचं काम वाढलं पाहिजे. हे सर्व करत असताना आपण कसं राहिलं पाहिजे हे चन्नबसवण्ण आपल्या वचनामध्ये सांगतात. शरणाने शरणाला पाहून, बघा, आपण ह्याचा अर्थ एका चळवळीत वेगवेगळ्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असा घेऊन जर आपण या वचनाचा अर्थ लावला तर एकाने दुसऱ्याला पाहिल्यानंतर म्हणजे शरणाने शरणाला पाहून शरणू म्हणून नमस्कार करणेच भक्तीचे लक्षण. शरणाने शरणाला पाहून पाय धरून वंदन करणेच भक्तीचे लक्षण. शरणाने चरण न धरता बघूनही तसेच निघून गेल्यास कोडल चन्न संघ याचे शरण क्षमा करणार नाहीत. म्हणजे अलीकडे विनाकारण काही लोक एकमेकांमध्ये गैरसमज निर्माण करून शरण आंदोलनाची जी एक तीव्रता आहे, अखंडता आहे, एकात्मता आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्यासाठी चन्नबसवण्णांचं हे वचन त्यांनी वाचलं पाहिजे. कारण आपण सगळे सोबत घेऊन जात असताना आपण आपल्यातली व्यक्तिगत मतभेद बाजूला सारून आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकमेकांविषयी आदरभाव ठेवून एकमेकांविषयी अत्यंत आपुलकी ठेवून एकमेकांविषयी सामरस्य साधून जर आपण काम केलो तर आपल्या सगळ्यांचं जे काही एक ध्येय आहे कल्याण राज्य निर्माण करण्याचं, ते लवकरात लवकर आपल्याला साध्य करता येईल. आज येताना दिसतो कोरोनासारख्या महाभयंकर रोगानं संपूर्ण जगाची जी काही एक परिस्थिती, भयान परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्या परिस्थितीचं आकलन अशा परिस्थितीमध्ये या देशातली सत्ताधारी व्यवस्था काय करते याचंही आपण व्यवस्थित चिंतन केलं पाहिजे. आणि या वैदिक व्यवस्थेच्या गुलामातून मुक्त झाल्याशिवाय, आपण ही मानसिक गुलामी सोडल्याशिवाय आपण कधीही स्वतंत्र होणार नाही. कोडल संघाचे शरण स्वतंत्र आहेत, धीर आहेत, अशी असंख्य वचनं बसवण्णांच्या वेगवेगळ्या शरणांच्या वचनामध्ये आपल्याला सापडतात. परंतु आपण त्या अर्थाने आणखी स्वतंत्र झालेलं दिसत नाही. म्हणूनच चन्नबसवण्णांच्या चरित्राचा आढावा घेताना चन्नबसवण्णांनी जी काही वचन साहित्य रक्षण करण्यासाठी आपलं बलिदान, आपला त्याग, आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तो त्याग, ते बलिदान आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी होऊ दे. कारण त्यांनी आपलं प्राण त्याग करून, प्राणाचं बलिदान करून जे साहित्य रक्षण केलेलं आहे, त्या साहित्याचं जतन करणं, संरक्षण करणं आणि संवर्धन करणं, किमान आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये तरी बसवण्णांची विचारधारा प्रत्यक्ष आचरणात किती पद्धतीने आणता येतील याच्यासाठी प्रयत्न करणं.
फार महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने ज्यांनी स्वतंत्र लिंगायत धर्म आम्हाला दिला, स्वतःचं त्याग बलिदान वचन साहित्य रक्षण करण्यासाठी दिलं, त्याच्यामध्ये चन्नबसवण्णांचं योगदान आपण कदापि विसरू शकत नाही. कल्याणपासून उळवीपर्यंतचा संघर्ष आता वेळ झालेला आहे, त्याच्यामध्ये मी जास्त वेळ न घालवणार नाही. परंतु तो अत्यंत भयानक असा संघर्ष चन्नबसवण्णांनी केला आणि उळवीसारख्या घनदाट जंगलामध्ये जे वचन साहित्य रक्षण केलं, तिची उतराई जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण सर्वांनी वचनांचा प्रचार करण्याद्वारे आपण शरणांचे अनुयायी, शरणांचे वारसदार होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया, असं आपल्याला या ठिकाणी सांगतो. या देशाच्या ज्यांनी बलिदान दिलं त्या ज्ञात अज्ञात सर्व भूमिपुत्रांना वंदन करून आणि ज्यांनी 12व्या शतकामध्ये आम्हाला स्वतंत्र धर्म दिला, या धर्मासाठी जे त्याग बलिदान केलं, सर्व ज्ञात अज्ञात शरणांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. लिंगायत सेवा संघाने आजच्या या दिनी चन्नबसवण्णांचं चिंतन करण्याची संधी दिल्याबद्दल त्या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. सर्वांना शरणो शरणार्थी.